नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपल्यासमोर आपण बघत आहात छोले आणि पुरी, जी डिश आपण आज बनवलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहोत की या छोले आणि पुरीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागलेले आहेत आणि आपण ही छोले पुरी कशी बनवली आहे. तर चला वळूया पुढच्या व्हिडिओकडे. तर ह्याच्यासाठी लागणारे आपल्याला इन्ग्रेडियंट्स आहेत. आपण घेतलेला आहे हिरवा धनिया, त्याच्यानंतर 2 कापलेले टमाटर, 2 कापलेले कांदे, 10 ते 12 पाकळ्या लसूण, धनिया घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे अद्रक ही आपण चिरून घेतलेली आहे. तर हे सर्व मसाले आपण टाकणार आहोत मिक्सरमध्ये आणि त्याला मिक्स करून घ्यायचे प्रॉपरली आणि त्याचा आपल्याला एक वाटण तयार करायचं. आणि हे वाटण तयार करण्यासाठी आपण ज्या हिशोबाने मसाले घेतलेले आहेत हे 2 ते 3 लोकांसाठी असे सफिशियंट मसाले आहेत, म्हणजे करी होण्यासाठी जे आपण बनवणार आहोत. तर ह्याच्यानंतर आपण घेतलेले आहे खडे मसाले. त्याच्यामध्ये आपल्याला आपल्यासमोर दिसत आहे जिरे, त्याच्यानंतर घेतलेले आहे तमालपत्र, दालचिनी घेतलेली आहे, मोठी लवंग आणि इलायची घेतलेली आहे. आणि इथे आपण घेतलेले आहेत मसाले. 1 चमच हळद घेतलेली आहे आणि 2 चमच लाल मिरची पावडर, मीठ चवीनुसार. इकडे घेतलेला आहे 2 चम्मच मालवणी मसाला आणि ही आहे आपली नेहमीची अद्रक, लसूण आणि मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे ही, जी आपण वापरतो आपल्या करीसाठी. आणि इथे घेतलेले आहेत रात्रभर भिजत घातलेले आणि कुकरमधून वाफून घेतलेले हे आहे आपले काबुली मोठे चणे. तर काबुली चणे मला तर भरपूर आवडतात खाण्यासाठी आणि आपण काळ्या चण्याची पण अशाच रीतीने भाजी बनवू शकतो, बट ह्यावेळेस आम्ही तुम्हाला दाखवतोय की काबुली चण्यापासून कसे बनते. तर आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत अख्खे खडे मसाले, ज्याच्यामध्ये आपल्याकडे आहे जिरे, तमालपत्र, दालचिनी, मोठी इलायची आणि लवंग. तर हे सर्व मसाले तडकून घ्यायचे, गरम तेलामध्ये टाकायचे आणि गॅस आपल्याला फुल फ्लेमवरती ठेवायचा आहे. हे चांगले असे तडकून द्यायचेत मसाले, फ्राय करून घ्यायचेत. आणि मसाले टाकल्यावर हे खडे मसाले टाकले तर काही वेगळीच चव येते आपल्या रस्सा भाजीला जी आपण बनवणार आहोत. आणि हे आपण घेतलेले आहे टमाटर, कांदा, कोथिंबीर आणि जी आपली आलं लसूण ची जी पेस्ट होती, हिरवी मिरची जी पेस्ट होती ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. तर तो मसाला आपण आधी चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण ॲड केलेलं आहे इथे हळद, जी की आपण घेतलेली आहे 1 चम्मच. तर हे चांगलं प्रॉपरली आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅस फुल फ्लेमवरती ठेवायचा आहे, गॅस मीडियम करायचा नाही आहे. तर मसाला एकदम असा फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता एकदम बॉईल आलेला आहे मसाल्याला आणि मसाल्यातला जो मॉइश्चर होता ना तो पूर्ण निघून गेलेला आहे, फक्त तेल बाकी दिसते बघा, तेल सुटलंय मसाल्याला. आता आपण टाकणार आहोत लाल मिरची पावडर, जी की आपण घरी बनवलेली आहे. हे सगळे होममेड मसाले आपण बघत आहात. आता 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे, 1 चम्मच ॲज इन लाईक की तुमच्या टेस्टनुसार मीठ घ्या. हा आहे मालवणी मसाला आपण टाकलेला आहे 2 चम्मच आपण लाल मिरची पावडर टाकलेली आहे. मी जसं बोलत होतो हे सर्व मसाले आपण घरीच बनवतो, घरी बनवलेले मसाले आहेत आणि सगळी सामग्री आपण मार्केटमधून घेऊन होतो आणि आपल्या हिशोबानुसार आपण मसाला बनवतो. तर हे महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये भरपूर असतं की उन्हाळ्यात मसाले बनवायचं एक पर्वच असतं सगळीकडे. आणि येस, आपण आता टाकलेलं आहे हे आहे काबुली चणे. तर हे काबुली चणे आपण टाकून घेतलेले आहेत आणि आता आपण प्रॉपरली मसाल्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचे. त्यांना प्रत्येक चण्याला मसाला लागला पाहिजे, असे ते मॅरिनेशनमध्ये घुसले पाहिजेत ना मसाल्यामध्ये, म्हणजे प्रत्येक चणा खाताना आपल्याला ती टेस्ट आली पाहिजे. तो सुवास तर भरपूर सुंदर येतोय. ह्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे 1 वाटी पाणी, 1 कप पाणी आपण बोलू शकतो. तर ही जी आपण बनवलेली आहे आत्ताची डिश ही 2 ते 3 लोकांसाठी इनफ आहे. तर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये मोठं दिसत असेल, पण 2 ते 3 लोकांसाठी इनफ आहे ही डिश. तर चांगलं हे मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं आपण हे.
आणि मला जस्ट अजून एकदा ॲड करायचं आहे इकडे, की तुमच्यामुळे आपल्या चॅनलला भरपूर चांगला प्रतिसाद भेटत आहे, मुंबईकर आई चॅनल. आणि जो रिस्पॉन्स भेटत आहे तो भरपूर ऑसम आहे मी सांगतो. कारण की प्रत्येक दिवशी सबस्क्रायबर गेन होत आहेत, सबस्क्रायबर काउंट आपला वाढत चाललेला आहे. माझं एक टार्गेट आहे ते मला पूर्ण करायचं आहे. ऑब्व्हियसली ते आईचं पण टार्गेट आहे की आपल्याला 5,000चा काउंट पूर्ण करायचा आहे. तर डू सबस्क्राईब टू मुंबईकर आई चॅनल आणि त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा बघा आपल्या करीला रस्स्याला चांगला बॉईल आलेला आहे, कट दिसत आहे चांगला, मस्तपैकी बॉईल झालेली आहे. तर त्याच्यावरती आपण टाकून घेतलेली आहे कसुरी मेथी. ही कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे. कसुरी मेथीनं असा टँगी फ्लेवर येतो त्या करीला. आणि हे 15 ते 20 मिनिटापर्यंत आपल्याला गॅसवरती ठेवायचे. जेव्हा आपण पाणी टाकतो रश्श्यामध्ये, त्या स्टेपनंतर आपल्याला 15 ते 20 मिनिटं गॅसवरती फुल फ्लेमवरती चण्याचा रस्सा ठेवायचा आहे, काबुली चण्याचा. आता ही ऑलमोस्ट तयार झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपण दुसऱ्या गॅसवरती ठेवलेले आहे. आपल्या पुऱ्या फ्राय करायला आपण घेतलेल्या आहेत. तर पुरी एकदम टम्म फुगलेली आहे आपली. तर पुऱ्या बघून मी म्हटलेलं आहे मला भरपूर आनंद झालेला आहे, कारण की तुम्ही समजू शकता की पुरी ही आपल्याकडे फेस्टिवलमध्येच होते असते आणि हे सीझन ऑफ फेस्टिवलच आहे आता. तर येस, सुरुवात केलेली आहे आपण. हे आपण पुऱ्या फ्राय करायला घेतलेल्या आहेत. प्रत्येक आपण पुरी फ्राय करून घ्यायची आहे. ही बघा, ही मस्तपैकी फुगलेली आहे, चांगला कलर आलेला आहे, गोल्डन कलर. आणि जे कोणी हेल्थ कॉन्शियस आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी. कोणी डाएटवर असेल, कोणी डाएट करत असेल, जिम करत असेल, पण ठीक आहे, पण महिन्यातून 2दा असं करू शकतो, डाएट ब्रेक करू शकतो, त्याच्यात काही असं नाही आहे. तर ही आहे आपण टाकून घेतलेली आहे तिसरी पुरी. तर ह्या पटापट पुऱ्या आपण तळून घ्यायच्या आहेत. वाव, मस्त टम्म फुगलेली आहे. आणि असंच आपल्या चॅनलची पण ग्रोथ होत जाऊ द्या, आपलं चॅनल पुढे जात जाऊ द्या आणि तुमचा सपोर्ट आमच्या चॅनलला भेटत जाऊ द्या. आणि येस, ग्रोथ होत आहे चॅनलची. थँक्यू फॉर युअर सपोर्ट. मुंबईकर आई चॅनलला जे कोणी लाईक, शेअर, सबस्क्राईब करत आहात आणि जे कोणी व्हिडिओ बघत आहात, त्यांच्या इम्पॉर्टंट वेळेतून टाईम काढून ते आमचा व्हिडिओ बघत आहात, त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. आणि असंच सपोर्ट करत राहा, असंच ग्रो होऊ द्या चॅनल. आणि मी पुन्हा एकदा ॲड करू इच्छितो की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला पैसे द्यायला लागत नाही आहे. तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला. चॅनलची अशीच ग्रोथ होऊ द्या. आणि येस, आपलं एक टार्गेट आहे, ते आपल्याला टार्गेट अचीव करायचं आहे सबस्क्रायबरमध्ये. आणि येस, आपली पुरी फुगलेली आहे मस्तपैकी. आता हे काय करणार आहोत आपण, अजून अशा 2-3 पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत गॅसवरतून, फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि त्या आपण सर्व करून घेऊया, त्याला एक प्लेटिंग करून घेऊया. तर जस्ट इमॅजिन छोले आणि पुरी, वा वा वा, काय कॉम्बिनेशन आहे यार. माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटलेलं आहे. जर तुमची पण हीच फिलिंग असेल, तुमच्या पण डोक्यात हाच विचार येत असेल, तर नक्की सांगा, तुमच्या आईला सांगा, बहिणीला सांगा, नाही तर तुम्ही स्वतः बनवून खा आणि तो आस्वाद, तो आनंद घ्या तो खाण्याचा. तर मला तर भरपूर भूक लागलेली आहे आणि तुम्ही ही छोले आणि पुरी जी बनवलेली आहे ती तुम्ही खाऊ शकता. तर हे आपण फटाफट आपण पुऱ्या फ्राय करून घेऊया. आपली डिश तर तयार झालेली आहे. वाव, किती छान दिसत आहे, एकदम कट आलेला आहे, ग्रेव्ही छान दिसत आहे, थिक झालेली आहे ग्रेव्ही, एकदम रेस्टॉरंट स्टाईल बोलू शकता. आपण याला कोरिअँडर, जी कोथिंबीर आहे, त्यांनी गार्निश करून घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपण डायरेक्ट मिरची घेतलेली आहे, लिंबू घेतलेला आहे आणि कांदा जो आहे तो घेतलेला आहे, त्याला आपण असं गार्निश करून घेणार आहोत. प्रेझेंटेशन स्किल्स
आर ऑल्सो इम्पॉर्टंट माझ्या मते, कारण की माणूस डोळ्यांनी बघूनच खातं. तर हे असं दिसत आहे. आई आपला साइड कॉन्डिमेंट्स कुठे आहे? ही आपली आहे पुरी. तर ही झालेली आहे आपली पूर्ण डिश. लिंबू, मिरची, कांदा आणि आहे आपले छोले पुरी. छोले भटोरे बोलू शकता, छोले पुरी बोलू शकता. तर भरपूर छान दिसत आहे. माझ्या तोंडाला तर आताच पाणी सुटलेलं आहे. तर जरूर तुम्ही ही डिश तुमच्या घरी करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर जरूर कळवा. आणि प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट भरपूर इम्पॉर्टंट आहे. शेअर करा हे व्हिडिओज. आणि येस, भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळे काळजी घ्या. Thank you.